उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी आणि भाविक, रविवार आणि गुरुवार दरबारचा कामकाजाचा दिवस असतो हे आपणाला विदित आहे. तथापि आपला बहुमोल वेळ खर्ची घालून देशाच्या, राज्याच्या, गावांच्या सीमारेषा ओलांडून स्वामींच्या चरणावर नतमस्तक होऊन आगामी नव्या वर्षाचा आशीर्वाद ऊर्जा मागण्यासाठी आपण आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण आलेला आहात आणि हे स्वामी कार्य तळागाळात जनमानसात आणि अनभिज्ञ लोकांपर्यंत लोकांना सज्ञानी बनवण्यासाठी हा हेतू धरून आपण आलेला आहात. तथापि कालच्या 1 तारखेपासून तर 12 जानेवारीपर्यंत देशभरात ग्राम अभियानाचं जागरण सुरू झालेलं आहे. ज्या गावात केंद्र नाही त्या ठिकाणी सेवेकरी ग्राम अभियानाला घेऊन गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी याचं जागरण करण्यासाठी ते आपल्या गावागावात पोचत आहे. म्हणून हा जनजागर सप्ताह आहे. यात कृपया आपण सर्वांनी सहभाग घेऊन सहकार्य करावं. तर आज आणि उद्या श्री क्षेत्र उज्जैन या ठिकाणी देशाच्या वतीनं भस्मलिंग अर्चन सोहळा मध्य प्रदेशमध्ये आयोजित केलेला आहे. आगामी पुढील काही महिन्यांमध्ये जगावर आणि देशावर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण होणार आहे. तिसऱ्या महायुद्धाचे ढग जमा झालेले आहेत आणि केव्हा त्याचा स्फोट होईल सांगता येत नाही. म्हणून आमच्या देशवासियांसमोर हे साकडं भस्मलिंगार्चन सोहळ्याचं औचित्य ठेवून उज्जैन या ठिकाणी असलेले कालाचे काल ते महांकाल, ज्यांना सर्व काल घाबरतात, कालमृत्यू घाबरतो, ते महांकाल आहे. म्हणून अशा पुण्य ठिकाणी मागणी आपण देशाची, धर्माची करण्यासाठी चाललेलो आहोत, वैयक्तिक स्तरावर नाही. म्हणून आपण आपले वैयक्तिक आपण राहिलेलो पण नाही. राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रसेवा आणि यातून देश आणि धर्म याचं पालन होण्यासाठी खरं तर हा मोठा संकल्प देशाच्या वतीनं केलेला आहे. हा होत नाही तर 23 जानेवारी ते 27 जानेवारी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिक या पुण्यभूमीत बळीराजा मंदिराजवळ कृषी अभियान, आपण कृषी महोत्सव राबवत आहोत. आमच्या कृषी प्रतिनिधींनी सर्वप्रथम उभं राहून कृषीचं जागरण करण्याला ही नामी संधी आंतरराष्ट्रीय स्तरावर जगातून इराक, इराण, इजिप्त, इस्रायल या प्रगत राष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पाचारण केलेलं आहे. सोबत अनेक कंपन्या येणार आहेत. सुमारे 50-55 कंपन्या येणार आहेत. त्या कंपन्यांची मांग एवढी आहे, तुमच्या सेवेकरी परिवारात जे बेरोजगार मुलं मुली आहेत त्यांना आम्ही त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी आपण त्यांना बोलवा. म्हणून राज्यातल्या सर्व तालुका, जिल्हा केंद्र प्रतिनिधींनी आपल्या गावी जे सुशिक्षित बेकार आहेत, ज्यांना नोकरी उद्योग वाचून वंचित आहेत, त्यांना अर्जावून
त्यांना घेऊन या. त्यांचं असणारं शैक्षणिक कागदपत्र त्या ठिकाणी घेऊन आल्यावर मागील वर्षी त्या कंपन्यांनी 4,500 मुलामुलींना पायावर उभं केलं आणि 50,000च्या नोकऱ्यांपर्यंत पोचवलं. त्यामुळं सगळ्यांचे डोळे तिकडे लागून राहिलेले आहेत. आपणाला कळकळीच्या सूचना आहेत की आपण या उपक्रमात गरजूंना घेऊन या, त्यांना त्यांच्या पायावर उभं करा. हा माणुसकीचा धर्म आहे, हा पण पाळा. म्हणून 23 ते 27 जानेवारी या सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियान अंतर्गत, या जनजागरण अंतर्गत आपण ही बातमी सर्वांपर्यंत सांगावी. इथे विवाह मंडळ पण आलेलं आहे. 24 जानेवारीला घटस्फोटित परितक्ता पुनर्विवाहित विधवा विधूर यांचा परिचय मेळावा आयोजित केलेला आहे. ही फार धाडसाची बाब आहे आणि या धाडसानुसार जगात ज्या आत्महत्या किंवा अनाचार अत्याचार घडतात त्याची कारणं या कार्यानं शोधलेली आहे, विवाह मंडळानं शोधलेली आहे. म्हणून त्यांना त्यांच्या पायावर त्यांचा संसार पुनर्स्थापित करण्यासाठी ही एक अति कल्याणकारी आणि क्रांतिकारक अशी योजना विवाह मंडळानं आणलेली आहे. गरजूंनी आमच्या विवाह मंडळाकडे सहानुभूतीपूर्वक संपर्क करावा, म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये स्वास्थ्य, सौख्य, समाधान, कोर्ट कचेऱ्या बंद होतील. म्हणून त्यासाठी हे विवाह मंडळ कार्यरत केलेलं आहे. आत्ता या विवाह मंडळाकडे सुमारे 1.5 लाखापेक्षा अधिक वधूवरांची नोंद आहे. इथे बसलेल्या पालकांना कळकळीचं सांगणं आहे, तुमच्या मुलामुलींची विवाह कर्तव्य असेल तर तुम्ही विवाह मंडळाकडे संवाद संपर्क नोंदणी करा. त्यानंतर 25 जानेवारीला ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग, जे दिव्यांग आहेत त्यांचा वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे. हे काम तळागाळात कोण करत नाही. ज्याला कोणी नाही त्याच्यासाठी आपण धावून जावं. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, या उक्तीप्रमाणे दिव्यांग आणि निराधार ज्या व्यक्ती आहेत त्यांना धावून जाणं आणि माणुसकीच्या संस्कृतीचं दिग्दर्शन करणं हे काम या कार्यातून केलं जाणार आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्यासाठी विवाह परिचय मेळावा आणि कृषी मेळावा आयोजित केलेला आहे. म्हणून या भरगच्च अशा उपक्रमात राष्ट्रीय एकात्मता, धर्मजागरूकता, माणुसकीची संस्कृती याला पुढे नेणारे जे 18 विभाग आहेत त्याला ग्राम अभियान म्हणतात. त्यापैकी हे उभे असणारे प्रतिनिधी त्यात त्यांचा समावेश असून सर्वात पहिला विभाग या ठिकाणी मूल्य शिक्षण आणि गर्भसंस्कार, शिशुसंस्कारात काम करणारे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनाही तिथे 6 दिवस 24 तास काम आहे. तिथे मूल्य शिक्षणाचं काम, जरी शेतकरी मेळावा असला, मुलं बाळं सर्वांनाच आहेत. समाजात तुम्ही एकमेकाला भेटल्यावर विचारतात का हो तुम्हाला मुलं बाळं किती आहे? तुम्ही असं का विचारत नाही? तुमच्याकडं धन संपदा, गाड्या घोड्या हे जनतेला लागत नाही. परंतु मुलं ही देशाची खरी संपत्ती आहे आणि हिला जपणं आणि जोपासणं आणि सुसंस्कारित करणं हे तुमचं, आमचं, गुरुजनांचं काम आहे. माणसावर संस्कार झाले तरच माणूस होतो आणि जर संस्कार झाले नाही तर मानवाऐवजी तो दानव होतो. आज 100% साक्षर होऊनही
संस्काराचा अभाव आहे. त्यामुळं जगतामध्ये घडणाऱ्या गुन्हेगाऱ्या कमी होण्याऐवजी वाढत आहेत. त्याला संस्काराचा अभाव आहे. म्हणून आपणावर या राष्ट्रीय जिम्मेदाऱ्या, कौटुंबिक जिम्मेदाऱ्या आहेत, त्या आपण पार पाडाव्यात. तर पुढचा विभाग प्रश्न उत्तर मार्गदर्शक प्रतिनिधी आले. आज रविवार आहे. लाखोच्या संख्येनं अनेक प्रतिनिधी उज्जैनला गेलेले आहेत. पण जे सुज्ञ सेवेकरी आहेत, जे किल्ला सांभाळणारे आहेत, ते काही झालं तरी दरबारचं काम कधी सोडत नाही. ते सच्चे सेवेकरी म्हणून ते इथे आलेले आहेत. आणि दिवसभरासाठी महाराज आपली परीक्षा घेतात. कोण कुठेल मी कवण कार्य मम जनी कैसा राहू, या उक्तीप्रमाणे ही एक परीक्षा आहे. म्हणून काही झालं तरी आलेल्या जनतेच्या समस्या सोडवणं, त्यांना समस्यामुक्त, चिंतामुक्त करणं, त्यांना सेवेकरी बनवणं, हे जबाबदार आणि सच्च्या सेवेकऱ्यांचं नैतिक जिम्मेदारी आहे. म्हणून यात ही जिम्मेदारी स्वीकारणारे प्रतिनिधी इथे आलेले आहेत. जे प्रेषक लोक आलेले आहेत त्यांनी थोडा वेळ जागेवर बसा की. आम्ही हे तुमच्या हितासाठीच सांगतो आहे. म्हणून ज्यांना थांबायचं आहे त्यांनी थांबावं, ज्यांना जायचं आहे त्यांनी मौनानं निघून जावं. पुढचा विभाग या ठिकाणी प्रश्न उत्तरानंतर आणि मूल्य शिक्षणानंतर आरोग्य संविधान घेऊन डॉक्टर लोक आलेले आहेत. इथे प्रति गुरुवार रविवारी कमीत कमी 100 तरी रुग्ण कॅन्सरचे येतात बघा. आणि त्यांना ठणठणीत 100% बरं स्वामी महाराज करतात त्या दव्यानं. तो दवा इथे उपलब्ध आहे. त्यामध्ये सप्तरंगी आहे. सर्व प्रकारचा कॅन्सर बरा करण्याचं सामर्थ्य आहे. आणि आतापर्यंत गेल्या दशकामध्ये लाखाच्या वर रुग्ण ठणठणीत बरे झालेले आहेत. स्वामींनी त्यांचं आयुष्य त्यांना परत दिलेलं आहे. ज्यांना घशाचा ब्लड कॅन्सर आहे, घशाचा कॅन्सर किंवा ब्लड कॅन्सर आहे, त्यांच्यासाठी ही रानबेंडी आहे. ज्यांना गाठीचे कॅन्सर आहेत, जिभेचे कॅन्सर आहेत, त्यांच्यासाठी वेखंड आहे, ज्येष्ठमध मध आहे. या साऱ्या बाबी बिना वेदना, बिना केमो, बिना शस्त्रक्रिया त्यापैकी आहेत. कुठली कापाकापी, केमो हा प्रकार नाही. परंतु 100% माणसं या दव्यानं स्वामींच्या आशीर्वादानं बरी होतात, हे वास्तव लपवता येत नाही. म्हणून आपणाला कळकळीचं सांगणं आहे की इथे डॉक्टर लोक आलेले आहेत. त्यांच्याशी आपण दिवसभरासाठी रुग्णांनी, गरजूंनी संवाद साधावा. तर पुढचा विभाग येथे वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. वास्तू अंतर्गत रचना कशी असावी की जेणेकरून आपणाला निवारा म्हणून अन्न, वस्त्र, निवारा या गरजांपैकी वास्तूचा समावेश आहे. वास्तूमध्ये स्वास्थ्य, सौख्य, समाधान, जीवन आपणाला समृद्धीकडे, निरोगी जीवनाकडे न्यायचं असेल तर वास्तू तशी पाहिजे. ती कशी असावी हे ज्ञानदान 1 ते 4 मध्ये देऊन उभे असणारे प्रतिनिधी त्यातला अंतरंग आपणाशी दिवसभरासाठी समजून सांगणार आहेत. त्यात बंद पडलेली घड्याळं का नको, किचन ओटा काळा दगड का नको, आग्नेयाला पाणी का नको, आग्नेयाला प्रवेशद्वार का नको, नैऋत्येला प्रवेशद्वार का नको, घराची अंतर्गत रचना या संदर्भात तपशिलात माहिती हे आमचे प्रतिनिधी अगदी थोडक्यात तोडफोड न करता सांगणार आहेत. कुठलीही तुम्ही तोडफोड करत बसू नका. इथे बसलेल्या अनेक भगिनींच्या किचन ओट्याला काळा दगड आहेत, त्यांनी हात वरती करावा. धन्यवाद. घरी गेल्यावर घाबरून जाण्याचं कारण नाही. बाजारातून पिवळा ऑइल पेंट किंवा पांढरा ऑइल पेंट जर त्या दगडाला लावला, त्याचा रंग बदलेल, विषय संपला. तोडफोड करायचं प्रयोजन नाही. म्हणून अगदी सोप्या साध्या पद्धतीत आपणाला
वास्तूचा अंतरंग जाणून घेण्यासाठी हे प्रतिनिधी दिवसभरासाठी आपणाशी संबोधित करणार आहेत. तर पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार, वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत, ज्यांना नवीन केंद्राविषयी आज बरीच काही नवीन सेवेकरी, नवीन केंद्र आज आलेले आहेत. त्यांना खरं तर आम्ही शनिवारी त्र्यंबकला बोलवत असतो, परंतु काही जण आलेले आहेत. हाच असू देत. त्यांनी आमच्या वकील लोकांशी संवाद संपर्क करावा आणि सेवेचं सातत्य ठेवावं आणि सेवेकरी होताना रोज 3 अध्याय स्वामी चरित्राचे वाचावेत. आमच्या स्वामी चरित्राचा ओळख परिचय एक प्रतिनिधींनी करून द्यावा. रोज 11 माळा जप स्वामींचा करावा, श्री स्वामी समर्थ म्हणून. पंचमहायज्ञ करावेत आणि हयात शाकाहारी राहावं, निर्व्यसनी राहावं. त्याचा योगक्षेम स्वामी चालवतील, ही मात्र बाब लक्षात आपण ठेवावी. बसलेल्या प्रतिनिधींपैकी ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. थोडेसे हात वरती आलेत आणि सेवेकरी होणं स्वाभाविक आहे. नशिबात पुढे बऱ्याच काही गोष्टी चढ उताराच्या, सुखदुःखाच्या वाढून ठेवलेल्या आहेत. त्यावर मात करण्याचं सामर्थ्य स्वामींच्या आशीर्वादात आहे. म्हणून आपण स्वामींचे सेवेकरी झालात, ही दुःख त्याची तीव्रता खूप कमी होईल आणि तुम्हाला तुमचं कौटुंबिक आध्यात्मिक जीवन यशस्वी करता येईल. पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज प्रशिक्षण प्रतिनिधींसवेत दुर्ग अभियान प्रतिनिधी, देशविदेश अभियान प्रतिनिधी, स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरणपूरक प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, याज्ञिकी प्रतिनिधी, हे 8ही प्रतिनिधी आपल्यात वेळेत वेळ काढून आपल्यासाठी आलेले आहेत, आपल्या सेवेसाठी आलेले आहेत, सेवामूल्य काम करण्यासाठी आलेले आहेत. जगात सेवामूल्य काम आपल्या मार्गाखेरीज कोणी करत नाही हे तुम्हाला माहीत आहे. म्हणून आपण थोडंसं समयदान म्हणजे वेळेचं दान जर दिलं तर हा समन्वय जमेल. म्हणून आपण दिवसभरातला 1 तास स्वामी कार्यासाठी का देऊ नये हे आपल्या मनाला आपण विचारावं. आगामी येणाऱ्या पुढील काही घटना थांबवण्यासाठी, तीव्रता कमी करण्यासाठी हा मारुती ध्वज आहे. हा वादळ थांबवण्याचं काम करतो, भूकंप थांबवण्याचं काम हे यंत्र करतं. या साऱ्या गोष्टी जगमानव कल्याणाच्या आहेत. याला रुपया लागत नाही, हे बिनाखर्चिक आहे. हे कृपया जनतेपर्यंत व्यवस्थितरित्या मानव कल्याणासाठी सांगण्याची वेळ आलेली आहे. म्हणून ज्यांना देशहित, मानवहित, संस्कृतीचं हित जपायचं आहे त्यांनी 18ही विभाग याचं आपण अभ्यासक, उपासक, प्रचारक, प्रसारक व्हावं, हे कळकळीचं आव्हान आपणासमोर आहे. तर शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत आणि समृद्ध केलेला विभाग आहे. त्यांनी आपला परिचय देऊन आज अनेक भगिनी स्वामींकडे काही समस्यांचं साकडं घालण्यासाठी आलेल्या आहेत. त्यात 2 प्रश्न घेऊन आलेले आहेत. 1 व्यसनाधीनता, 2 डोक्यावर वाढणारं कर्ज. अनेक कुटुंबात अनेक सदस्य मद्यपान, धूम्रपान यासारखे अनेक व्यसनं करतात. ते भगिनींना फार उशिरा कळतं, वेळ निघून गेलेली असते. त्यांचा बंदोबस्त घरचे घरी करण्यासाठी, विना पैशानं करण्यासाठी शंकराच्या पिंडीवर तथा रुद्रयंत्रावर महिम्न वाचून तथा रुद्र वाचून पाण्याचा अभिषेक करून ते तीर्थ त्यांना जर तुम्ही चहातून, पिण्याच्या पाण्यातून दिलं, सुंटे वाचून खोकला जाईल आणि ते व्यसनमुक्त, चिंतामुक्त करण्याला तुम्हाला एक नामी संधी मिळेल.
हे काम भगिनींनी अत्यंत गोपनीय कृपया करावं. तर दुसरा प्रश्न, डोक्यावर वाढणारं जे कर्ज आहे ते कर्ज हळूहळू निवृत्त करण्याचं सामर्थ्य श्रीयंत्रात आहे. हे श्रीयंत्र आहे, हे लक्ष्मीनारायणांचं आसन आहे. इथे बसलेल्या बऱ्याच भगिनी या श्रीयंत्राच्या उपासक अभ्यासक आहेत. आणि लक्ष्मी कुणाला नको आहे? म्हणून जगातल्या, देशातल्या, राज्यातल्या आमच्या अनेक भगिनी घरचे घरी श्रीयंत्राचं पूजन करतात. त्यावर कमळगड्ड्याची माळ अर्पण करतात. ही कमळगड्ड्याची माळ आहे. आणि तुळशीच्या माळेवर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेराचा मंत्र म्हणून व्यंकटेश आणि श्रीसुक्ताचं पठण करून ही सेवा पूर्ण करतात. याला फार तर फार अर्धा तास लागतात. आणि प्रतिपौर्णिमेला, काल पौर्णिमा झाली, जगात सगळ्या भगिनींनी काल स्वतः सत्यनारायण केला. तो बिना खर्चिक आहे. त्याला वाटीभर शिरा, 3 सुपाऱ्या एवढंच लागतं आणि ही मराठी 5 अध्यायाची पोथी. तथापि ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात लक्ष्मी प्राप्तीचा, त्यांनी हात वरती करावा आणि नवीन आलेल्या, हातवर नसलेल्या भगिनींना सांगावं, तुम्ही सुद्धा घरच्या घरी सत्यनारायण करा, तुम्हालाही लक्ष्मी प्राप्ती होईल. आणि लक्ष्मी कोणाला नको आहे? गेल्या 50-60 वर्षात आमच्याकडं अजून एकही असं कुटुंब आलं नाही की आम्हाला लक्ष्मी नको आहे म्हणून. म्हणून कर्जमुक्तीसाठी या उपक्रमाची प्रत्येक कुटुंबियांना जरूर आहे, ती आपण कृपया जाणून घ्यावी, सहानुभूतीपूर्वक या विभागाकडून आपण समजून घ्यावी, हे कळकळीचं आवाहन. मी अधिक वेळ आपला घेणार नाही, परंतु हे 18 विभाग जर तुम्हाला समजले तर स्वामी महाराजांचं कार्य समजलं असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. म्हणून आपणाला हे स्वामींचं कार्य जनमानसामध्ये, अनभिज्ञ लोकांमध्ये कृपया पोचवावं, हे कळकळीचं आव्हान. या नव्या वर्षाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन, हे नवीन वर्ष, इंग्लिश वर्ष, तसं मराठी वर्ष पाडव्यापासून सुरू होतं आहे, ते खरं नवं वर्ष आहे. आपण इंग्लिश वर्ष सर्वजण मानत नाहीत, पण आलेल्या या कृतीला सामोरं जाणं हे आपलं काम आहे. म्हणून आगामी वाढून ठेवलेल्या ज्या काही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याचं सामर्थ्य आपल्यात निर्माण होण्यासाठी आपण सेवेकरी होणं जरुरीचं आहे, एवढंच म्हणावं लागेल. म्हणून आगामी ह्या नव्या वर्षाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन, हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, यशाचं, कर्तृत्वाचं, आरोग्याचं, धर्म आणि देश सांभाळण्याचं जावं, असं भारतमाता आणि स्वामींना प्रार्थना करून, सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करू. आणि प्रार्थनेनंतर सर्वप्रथम भगिनी नंबर 1च्या गेटनं समाधी मठ औदुंबर यज्ञशाळेला परिक्रमा न करता वळसा घालून दरबारात येतील, हात जोडून स्वामींना प्रार्थना करतील, जागेवर बसतील. नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधी भगिनींच्या पाठोपाठ नंतर येतील. त्यांनी त्याचं आचरण, अनुकरण मौनानं करावं. काही क्षण आपण कृपया मौन पाळावं, म्हणजे पुढच्या गोष्टी सांगण्याचं प्रयोजन नाही. म्हणून आपण आता प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.